एव्हरीवन. आज आपण क्लास 10चं चॅप्टर नंबर 1 मधलं क्रॅमर्स रूल्स पाहणार आहोत. आता क्रॅमर्स रूल्सला डिटर्मिनंट मेथड असेही म्हणतात. ओके. आता डिटर्मिनंट म्हणजे काय? जर तुम्हाला इक्वेशन दिलेलं असेल, तर इक्वेशनचे जे कोइफिशियंट आहेत, आपण कोइफिशियंट इथे पुट करायचे. इथे जे ए, बी, सी, डी जे दिलेले आहेत, तिथे इक्वेशनचे कोइफिशियंट पुट करायचे. त्यालाच आपण काय म्हणतो? डिटर्मिनंट असं म्हणतो. ओके. आता ह्या बारमध्ये रो आणि कॉलम कोणते आहेत? जे हे स्लिपिंग लाईनमध्ये आहेत, ए बी आणि सी डी, हे काय झाले? तुमचे रो झाले. आणि स्टँडिंग लाईनमध्ये जे आहेत ए सी अँड बी डी, हा काय झालं? तुमचा कॉलम झाला. ओके. आता नेक्स्ट तुम्हाला काय सांगितलं? डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट इज 2. आता ह्या डिटर्मिनंटची डिग्री काय असते? 2च असते. आता 2 का असती? बिकॉज देअर आर 2 एलिमेंट इन इच कॉलम. कारण की प्रत्येक कॉलममध्ये काय तुमचे 2च एलिमेंट आहेत आणि प्रत्येक रोमध्ये तुमचे काय दोनच एलिमेंट असणार आहेत, म्हणून त्याची डिग्री काय आहे? 2 आहे. हे लक्षात ठेवा, त्याची डिग्री 2 आहे. तुम्हाला 1 मार्कालाही विचारू शकतात की डिटर्मिनंटची डिग्री काय आहे? तर डिटर्मिनंटची डिग्री 2 असते. बिकॉज त्याच्यामध्ये जो रो आणि कॉलममध्ये जे एलिमेंट्स असतात ते 2च असतात. ओके. आता डिटर्मिनंट तुम्हाला सॉल्व कसा करायचा, म्हणजे त्याची व्हॅल्यू कशी फाइंड करायची? तर डिटर्मिनंट सॉल्व करताना इथे ना क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे ए इंटू डी मायनस बी इंटू सी. ओके. आणि ह्याच म्हणजे फर्स्ट तुम्ही बी इंटू सी असं करू नका, ते काय येईल? रॉंग येईल. करताना आधी काय करायचं? ज्यावेळेस तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे, तर आधी बी इंटू डी मायनस ए इंटू डी मायनस बी इंटू सी, हे असंच करायचं. ज्यावेळेस तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व करायला विचारतील त्यावेळेस तुम्हाला ए इंटू डी मायनस बी इंटू डी असं सॉल्व करायचं आहे. ओके. नेक्स्ट आता आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू ज्या फाइंड करायच्या आहेत त्याचे स्टेप्स पण पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण पाहूयात की हा डिटर्मिनंट जो आहे तो आपण रिप्रेझेंट करताना कॅपिटल लेटरने रिप्रेझेंट करायचा. कधी पण डिटर्मिनंट रिप्रेझेंट करताना कॅपिटल लेटरने रिप्रेझेंट करायचा. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दिले की बी इज इक्वल टू 2, 3, 5, 6. ओके. आता ह्याच्या क्रॅमर्स रूल जे आहेत, म्हणजे डिटर्मिनंट मेथड जो आहे तो सॉल्व करताना कोणत्या कोणत्या स्टेप्स आपल्याला लक्षात घ्यायच्या ते आधी बघा. ओके. आता स्टेप नंबर 1 जी आहे, राईट गिवन इक्वेशन इन द फॉर्म ax प्लस बी वाय इज इक्वल टू सी. ओके. ज्या वेळेस आपण क्रॅमर्स रूल क्रॅमर्स मेथडने ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत त्यावेळेस ते इक्वेशन जे आहे ax प्लस बी वाय इज इक्वल टू सी च्या फॉर्ममध्ये आधी काय करायचं? लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डी डी एक्स डी वायच्या व्हॅल्यू फाइंड करायच्यात. आता डी म्हणजे काय, डी एक्स म्हणजे काय, डी वाय म्हणजे काय, ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व करू ना तुम्हाला क्लिअरली तुमच्या लक्षात येईल की डी डी एक्स डी वाय म्हणजे काय. ओके. मग त्याचा फॉर्म्युला जो आहे तुम्हाला शेवटी आता डी डी एक्स डी वाय फाइंड झाल्यानंतर तुम्हाला एक्स वायच्या मेन आपल्याला काय सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये एक्स आणि वायचेच व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. मग एक्सचा फॉर्म्युला काय आहे? डी एक्स अपॉन डी आणि वायचा फॉर्म्युला काय आहे? डी वाय अपॉन डी. ओके. चला तर मग आपण जो प्रॅक्टिस सेट आहे त्याच्याकडे हे करूयात, म्हणजे तुम्हाला क्रॅमर्स रूल कम्प्लिटली समजेल. त्याच्या आधी आपल्याला जो फर्स्ट क्वेश्चन आहे, आपण आता प्रॅक्टिस सेट 1.3 पाहणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स दिलेला आहे. क्वेश्चन वाचूयात आधी. फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. ओके. आता हा जो आहे फक्त तुम्हाला डिटर्मिनंट फाइंड करायला सांगितलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे? तुम्हाला सांगितलं होतं फर्स्ट जो फॉर्म्युला जो होता, मी आधी फॉर्म्युला लिहून घेते. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये फॉर्म्युला लिहायची काही गरज नाही, पण तुमच्या लक्षात येईल की काय होतं? ए बी सी डी. तुम्हाला फॉर्म्युला काय होता? ए इंटू डी मायनस बी इंटू सी करायचा आहे. ओके. तर मग त्याच्यानुसार आपल्याला याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, डिटर्मिनंट फाइंड करायचं म्हणजे काय? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. मग आता इथे कसं येणार आहे? 3 इंटू 5
मायनस 2 इंटू 4. ओके, 5 3 जा 15, 4 2 जा 8 दिलेला आहे. 15 मायनस 8 किती येतं? 7. ओके, आता हा काय झाला क्वेश्चन नंबर 1 आपण सॉल्व केलेला आहे. एकदम सोपा आहे, फक्त फिलिंग द ब्लँक्स करायचे त्याच्यामध्ये. ओके, आता नेक्स्ट आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. ओके, सेम आपण पहिला क्वेश्चन जो केला होता ना, सेम तसाच करायचा. ह्याच्यामध्ये डिटर्मिनंटचे व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. तर आपला डिटर्मिनंट आपण कसं तुम्हाला आधी सांगितलं होतं, बारमध्ये ABCD. ओके, त्याचं आणि लिहिताना हे व्यवस्थित लिहायचं आहे, नाही तर तुमच्या अर्धे स्टेप वाईज जर तुम्ही मॅथ्समध्ये नाही लिहिलं तर तुमचे मार्क कट होतील, लक्षात ठेवा. ओके, आता ह्याच्यानंतर फॉर्म्युला काय आपला? A इंटू D मायनस B इंटू C. ओके, सेम आपल्याला पुट करायचं आता ह्याच्यामध्ये मायनस 1 इंटू 4 ब्रॅकेटमध्ये टाकून घ्या, म्हणजे तुम्हाला आहे ना कॅल्क्युलेशन करायला इझी जाईल. मायनस 7 इंटू 2. ओके, आपण फॉर्म्युलेनुसार पुट केलेलं आहे. आता मल्टिप्लिकेशन करा. 4 इंटू मायनस 1 मायनस 4. ओके, इथे मायनस आहे तर मायनसच येणार इथे. 7 2 जा 14. ओके, मायनस मायनस काय होतं? ॲडिशन होती आणि आपल्याला माहिती आहे की मोठ्या नंबरची साईन द्यायची. आपण कधीही, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलं, ज्यावेळेस आपण ॲडिशन करतोय, सबट्रॅक्शन करतोय, तर मोठ्या नंबरची साईन द्यायची. ओके, आता इथे काय आहे तुमचा? -4 -14. इथे काय येणार आहे तुमचा? -80. ओके, आन्सर काय आलेलं आपलं? -80. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 2. बारमध्ये त्यांनी दिलेलं आहे 5 3 -7 0. ओके, आपल्याला पुट कसं करायचं आहे? ABCD A इंटू D मायनस B इंटू C. ओके, सेम 5 इंटू 0 ब्रॅकेटमध्ये टाकून घ्या, म्हणजे कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला प्लस मायनस साईनचा थोडासा प्रॉब्लेम येणार नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित ब्रॅकेटमध्ये टाकून घ्या. 3 इंटू -7. ओके, 5 इंटू 0 0. 3 इंटू 7 -7 -21. ओके, मायनस मायनस काय होतं इथे? प्लस होऊन जातं. तर मग काय होणार इथे? +21. आन्सर काय आलेलं आहे आपलं? +21. ओके, आता नेक्स्ट आपण क्वेश्चन नंबर 2 मधला 2 पाहिला. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 मधला 3 पाहूयात आपला. तर क्वेश्चन नंबर 3 मधलं काय त्यांनी दिलेलं आहे? 7/3 5/3 3/2 1/2 हे काय केलेलं आहे त्यांनी? बारमध्ये दिलेले आहेत. ओके, मग आता सॉल्व करताना आपण काय सॉल्व करायचं आहे? कसं सॉल्व करायचं आहे? ABCD आपल्याला काय करायचं इथे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. A इंटू B मायनस B इंटू C. ओके, इथे मल्टिप्लिकेशनचं साईन नाही दिलं तरी चालेल. आता 7/3 इंटू 1/2 इथे लक्ष द्या व्यवस्थित. 5/3 इंटू 3/2. ओके, आता व्यवस्थित न्यूमरेटरचं आपण काय करायचं? इथे मल्टिप्लिकेशन करायचं आहे, डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करून डिनोमिनेटरला लिहायचं आहे. मग 7 1 जा 7 3 2 जा 6 मायनस 5 3 जा 15 3 2 जा 6. आता इथे बघा डिनोमिनेटर सेम आलेले येतं. डिनोमिनेटर जर सेम आले तर त्यांचं काय करायचं? आपण एकदाच डिनोमिनेटर लिहितो आणि इथे मायनस साईन आहे तर न्यूमरेटरचे काय करणार? सबट्रॅक्शन करणार. मग इथे काय येणार? 7 - 15 डिवाइड बाय 6. ओके, 7 - 15 काय येणार आहे? -8/6. ओके,
आता ह्याला अजूनही सिम्प्लिफिकेशन करू शकतो तुम्ही. 8 आणि 6 हा 2च्या टेबलमध्ये येणार आहे. ओके, मग 2 4 जा 8, 2 3 जा 6, पुढे -4/3 हे काय झालं तुमचं आन्सर. ओके, -4/3 हे काय झालं तुमचं आन्सर. ओके, चला आता नेक्स्ट आपण क्वेश्चन नंबर 3 कडे वळूयात. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 काय आपला, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल यूज करून आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन सॉल्व करायचं. ओके, मग आता ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला dx dy काय आहे ते समजून जाईल. तर चला, आता आपल्याला पहिली स्टेप त्यांनी काय सांगितली होती की आपल्याला जो गिवन इक्वेशन आहे तो ax प्लस by इज इक्वल टू सी ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आपल्याला पहिलं काय त्यांनी दिलं होतं स्टेप, ax प्लस by इज इक्वल टू सीच्या फॉर्ममध्ये लिहायचं. मग गिवन इक्वेशन तुम्ही त्याच फॉर्ममध्ये आहे ॲक्च्युली ते. मग आधी सॉल्व करताना स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सॉल्व करा. 3x minus 4y is equal to 10, 4x plus 3y is equal to 5. ओके, गिवन इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आधी डी फाइंड करायचं. तर डी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुमचे ह्याचे जे कोइफिशियंट जे आहेत ते कोइफिशियंट म्हणजे एक्सचे कोइफिशियंट, वायचे कोइफिशियंट घ्यायचे तुम्हाला डीमध्ये. ओके, मग तुम्हाला एक ना एक ॲज अ फॉर्म्युला म्हणून तुम्हाला एक हे करते की इकडे बघा की A1 इज इक्वल टू 3. हे नाही लिहिलं तरी चालेल, मी तुम्हाला समजवण्यासाठी हे सांगते की कसं हे करायचं आहे. A1 नंतर B1 -4, A2 4, B2 इज इक्वल टू -4. ओके, मग आता आपल्याला डी जो आहे, डीचा फॉर्म्युला काय बनतो मग आपला, A1 B1 A2 B2. ओके, हा क्वेश्चन मी तुम्हाला समजवण्यासाठी ही जे A1 B1 जे आहे ते लिहिते. ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करता तर हे नाही लिहिलं तरी चालेल, एकदा समजून घ्या, नंतर आपण सेकंड क्वेश्चनपासून मग कसं सॉल्व करायचं ते बघूयात व्यवस्थित. आता इथे A1 म्हणजे काय, हा कोइफिशियंट एक्सचा, A2 B1 B2 आले लक्षात, आणि हे दोन काय तुमचे कॉन्स्टंट आहेत. ओके, तर मग आता डी मध्ये व्हॅल्यू पुट करा. A1 A2 B1 विथ साईन. आता प्लस साईन असल्यामुळे आपण प्लस साईन इथे लिहित नाही आहोत, पण इथे मायनस साईन असल्यामुळे आपल्याला लिहावंच लागणार आहे मायनस साईन, आणि 3. ओके, आता आपण पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वेश्चनमध्ये आपण जे आहेत ते सॉल्व केलेलेच होते की डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा. तर करायचं डिटर्मिनंट सॉल्व डायरेक्ट. आता फॉर्म्युला इथे लिहायची काही गरज नाही आहे, डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 3 × 3 मायनस ही स्टेप लिहायची मात्र 4 × 4. ओके, 3 3 जा 9 मायनस 4 4 जा, इथे -4 × 4 -16. ओके, मायनस मायनस काय होणार इथे, +16. 9 + 16 25. आपला डी काय आलेला आहे, 25 आलेला आहे. ओके ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, डी एक्स फाइंड करायचा. ओके, मग आता डी एक्स बघूयात काय आहे तो. dx इज इक्वल टू, ओके, आता dx म्हणजे काय, आता इथे बघा ह्याला आपण काय दिलेलं आहे. ओके, ह्याला A1 A2 B1 B2. आता हा जो आहे ह्याला हे करूयात C1 10
आणि C25 आले लक्षात. मग आता dxचा फॉर्म्युला काय होणार आहे एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण dx फाइंड करणार आहे तर तुमचा हा जो एक्सचा जो कॉलम आहे ना, एक्सच्या कॉलमच्या जागेवर काय करायचं हे कोइफिशियंट पुट करायचे. ओके, एक्सच्या कॉलमच्या जागेवर काय करायचे हे कोइफिशियंट पुट करायचे. ओके, आता आपण पुट करूयात. मी फॉर्म्युला सहित लिहिते म्हणजे तुमचे आयडिया येईल. C1 C2 B1 B2 आपण काय केलं इथे dxच्या वेळेस x जो आहे एक्सच्या कॉलमच्या जागा आपण कॉन्स्टंट च्या व्हॅल्यू पुट करणार आहोत आणि तुमचं वायचा कॉलम जो आहे तो तसाच राहणार आहे. ओके, मग चला आता ह्याच्या व्हॅल्यू काय आहे तर C1 आणि C2 काय आहे आपला C1 10 आहे C2 5 आहे आणि B1 -4 3. ओके, चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 10 × 3 -4 × 5 10 3 जा 30 -4 × 5 -20. ओके, आता मायनस मायनस काय होणार इथे प्लस होणार आहे +20. 30 + 20 50. तुमचं dx काय आलेला आहे 50. ओके, सेम आपल्याला dy फाइंड करायचं आहे. मी या साईडला फाइंड करते dy. सेम आता dy काय होणार आहे मग तुमचं वायचा जो कॉलम आहे ना, वायच्या कॉलमच्या जागेवर काय येणार तुमचं कॉन्स्टंट येणार. ओके, एक्सचा कॉलम ॲज इट इज तसंच राहणार. आता A1 A2 वायचा कॉलमच्या जागेवर काय येणार तुमचं कॉन्स्टंट म्हणजे C1 C2. ओके, मग आता dy काय येणार आहे व्हॅल्यू तुमच्या A1चा काय होता कॉलम आपला 3 4. C1 C2 काय होता 10 5. ओके, चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मी स्टेप बाय स्टेप सांगते कारण की परत तुम्हाला तिथे काय आन्सरमध्ये काही चूक नको निघायला, त्याच्यामुळे व्यवस्थित ते सॉल्व करून सांगते. डायरेक्ट 5 3 जा 15 पण लिहू शकतो. 5 3 जा 15 -10 4 जा 40. ओके, आता 15 - 40 किती येतो -25. मग dy काय आलेला आहे तुमचा -25. ओके, इथे बघा आता आपली जी सेकंड स्टेप जी होती सेकंड स्टेप आपली कंप्लीट झालेली. आपण dx आणि dy ची व्हॅल्यू काय केलेली फाइंड केलेली. आता आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करायची. मग x चा फॉर्म्युला काय आहे dx/d आणि y चा फॉर्म्युला काय आहे dy/d. ओके, मग आता x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड करून टाका. झालं मग आपला क्वेश्चन सॉल्व तिथे. ओके, x = काय फॉर्म्युला आहे आपला dx/d. dx किती आलेला आहे 50 आणि d आपण किती काढला होता d = आपण काय काढला होता 25 काढला होता. ओके, समोर ठेवा तुमचा आन्सर. ओके, 50 / 25. 25 2 जा 50. ओके, आन्सर काय आलं x = 2. ओके, आता y = काढते मी या साईडला. y = काय dy/d. dy काय आलेला आपला -25. d काय आहे 25. ओके, 25 25 गेट कॅन्सल. इथे -1 राहणार आहे. y = -1. ओके, मग आता आपला आन्सर काय आलेला आहे इथे लिहायचं आहे x y x ची व्हॅल्यू 2 y ची -1 इज द सोल्युशन. ओके, इज द सोल्युशन. ओके, आलं का लक्षात कसं सॉल्व करायचं आहे. ओके, चला नेक्स्ट आपण क्वेश्चन सॉल्व करू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल हळूहळू. क्वेश्चन नंबर 2 घेऊयात आपण.
ओके, आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये इक्वेशन काय आपलं गिवन इक्वेशन 4x प्लस 3y इज इक्वल टू, आता 4 जो आहे ना राईट साईडला जाणार. ओके, मग लेफ्ट कडून राईट साईडला जाताना त्याचं साईन काय होणार, चेंज होणार. इथे मायनसचं काय होणार, प्लस होणार, +4. ओके, आता इथे बघा आपल्याला गिवन सोल्युशन मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जे सोल्युशन आहे या फॉर्ममध्ये घ्यायचं आहे, ax प्लस by इज इक्वल टू c. ओके, मग आता हा y जो आहे हा राईट साईडला आहे, तो लेफ्ट साईडला आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याची साईन चेंज करावं लागेल. ओके, मग आता इथे 6x मायनसचं काय होणार आहे, लेफ्ट साईडला येताना +5y इज इक्वल टू हा राईट साईडलाच राहणार आहे 8. ओके, आता आपण गिवन इक्वेशनमध्ये आणलेलं आहे. आता चला 1 बाय 1 dx आणि dyच्या व्हॅल्यू फाइंड करा. मग ची व्हॅल्यू फाइंड करताना आपल्याला माहिती आहे, ची व्हॅल्यू फाइंड करताना एक्सची कोइफिशियंट इथे लिहायचे आणि वायचे कोइफिशियंट दुसऱ्या कॉलममध्ये लिहायचे. ओके, त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 5 मायनस 3 × 6, 5 4 जा 20 मायनस 6 3 जा 18. डीची व्हॅल्यू काय आली आपली मग 20 मायनस 18 2. ओके, चला नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, dxची व्हॅल्यू फाइंड करूयात. dx इज इक्वल टू, आता dx इज इक्वल टू तुम्हाला काय सांगितलं होतं मी, एक्सचा जो आहे कॉलमच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, हा एक्सचा कॉलम आहे त्याच्याऐवजी कोइफिशियंट पुट करायचे. मग कोइफिशियंट काय आहेत आपले 4 आणि 8 आहेत. इथे पुट करा 4 8 आणि व्हायचा कॉलम तसाच राहणार. ओके, चला यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 × 5 मायनस 3 × 8, 4 × 5 20 मायनस 8 3 जा 24. ओके, मग इथे काय आलेलं आहे 20 मायनस 24 मायनस 4, ही dxची व्हॅल्यू आपल्याला काय झाली, फाइंड झाली. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, dyची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मी ह्या साईडला फाइंड करते dyची व्हॅल्यू. dy इज इक्वल टू सेम, आता ह्या बारमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, वायच्या कॉलमच्या ऐवजी काय पुट करायचं आहे, कोइफिशियंट पुट करायचं आहे. एक्सचा कॉलम तसंच राहणार आहे. मग 4 6 वायच्या कॉलमच्या ऐवजी मी काय केलं आहे, कोइफिशियंट 4 आणि 8 काय केलेत, पुट केलेत. ओके, चला आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 × 8 मायनस 4 × 6, 4 × 8 32 मायनस 6 × 4 24. ओके, 32 मायनस 24 किती येतं 8. मग dy इज इक्वल टू काय आलं आपलं 8 आलं. ओके, आता आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय करायच्यात, फाइंड करायच्यात. मग एक्सचा फॉर्म्युला काय आपला dx अपॉन डी. dxची व्हॅल्यू काय आली आपली -4, -4 अपॉन 2, इथे कॅन्सलेशन होतं बघा, 2 2 जा 4 -2 येणार आहे इथे. y इज इक्वल टू dy अपॉन डी. dy काय आहे 8, d काय आपला 2, 2 4 जा 8, 4 आलेले. ओके, मग आपल्याला सोल्युशन भेटलेलं आहे एक्स आणि वायचं काय आलेलं आहे -2 4 इज द सोल्युशन. खूप इझी प्रॉब्लेम आहेत, इझिली तुम्ही सॉल्व करू शकता, जास्त अवघड नाही आहेत. ओके, इथे मार्क गेले पाहिजे नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. ओके,
क्वेश्चन नंबर 3 आता सॉल्व करूयात आपण. क्वेश्चन नंबर 3 इक्वेशन आपल्याला जे जसं पाहिजे गिवन इक्वेशन तसे आहेत. ओके. x प्लस 2y इज इक्वल टू -1, 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. ओके. आता पुढे काय करायचं आपल्याला, डीचं डिटर्मिनंट आपल्याला फाइंड करायचं आहे. डी इज इक्वल टू, परत एकदा सांगते, डी मध्ये काय तुमच्या एक्सची कोइफिशियंट कॉलममध्ये असं पुट करायचं, वायचं कोइफिशियंट कॉलममध्ये पुट करायचं आहे. ओके. मग एक्सचं कोइफिशियंट इथे काय आहे 1, एक्सचं कोइफिशियंट इथे 2, वायचा कोइफिशियंट इथे 2, इथे वायचा कोइफिशियंट विथ साइन -3. ओके. चला आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1 इंटू -3, 1 इंटू -3 -2 इंटू 2. ओके. 1 इंटू -3 -2 इंटू 2 4. ओके. आता -3 -4 किती येणार आहे -7. म्हणजे डी इज इक्वल टू आपला काय आलेला आहे -7. ओके. नेक्स्ट आपण डी एक्सची व्हॅल्यू फाइंड करूयात. डी एक्समध्ये काय करायचं आहे, एक्सचे जे कोइफिशियंट आहे त्याच्या जागेवर कॉन्स्टंट पुट करायचं. कॉन्स्टंट काय आपल्याला -1 12 आणि वायचं कोइफिशियंट इथे 2 -3. ओके. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. -1 इंटू -3 -2 इंटू 12. ओके. मायनस मायनस प्लस, मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस मायनस प्लस येतं, म्हणजे 1 इंटू 3 3 -12 इंटू 2 24. ओके. 3 -24 काय येणार आहे 21 -21. ओके. काय येणार आहे -21. म्हणजे डी एक्स काय आलेला आहे आपला, डी एक्स इज इक्वल टू -21 आलेला आहे. ओके. चला आता आपण डी वायची व्हॅल्यू पुट करूया आता, फाइंड करूया. डी वाय इज इक्वल टू, एक्सचं कोइफिशियंट तसंच राहणार आहे, वायच्या कोइफिशियंटच्या तिकडे आपल्याला काय पुट करायचं आहे कॉन्स्टंट पुट करायचे. ओके. केलेत आता आपण पुट. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 12 -1 इंटू 2, 1 इंटू 12 12 -2 इंटू -1 -2. इथे मायनस मायनस काय होणार +2. ओके. 12 प्लस 2 24, 12 प्लस 2 14. मी मल्टिप्लिकेशन केलं. 12 प्लस 2 14. ओके. आपल्याला डी वाय इज इक्वल टू काय येतं आहे 14 येतं आहे. ओके. चला आता एक्सची व्हॅल्यू पुट करा, फाइंड करा पटकनी. एक्स म्हणजे काय तुमचं डी एक्स अपॉन डी. डी एक्स काय आलेला आहे -21, डी -7, मायनस मायनस कॅन्सल होणार, 7 3 जा 21. ओके. एक्स इज इक्वल टू काय आला 3 आला आहे. ओके. नेक्स्ट वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. डी वाय काय काढलं आपण 14, डी काय आहे -7, 7 2 जा 14. आता मायनस साईन आहे इथे, तर काय येणार आहे -2 येणार आहे. ओके. मग एक्स आणि वायचे काय आलेले आपल्याला, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय आलेल्या आहेत 3 -2 इज द सोल्युशन. ओके. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्यवस्थित लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 आपण पाहूयात. ओके. क्वेश्चन नंबर 4 काय आहे, 6x - 4y इज इक्वल टू -12.
8x मायनस 3y इज इक्वल टू -2. तुम्ही ह्या फॉर्ममध्ये आधी लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायची आहे, डीची व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड करायची आहे. मग डी इज इक्वल टू काय येणार आहे, एक्सचं कोइफिशियंट 6 8, वायचं कोइफिशियंट -4 -3. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. इथेच करते मी क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, 6 इंटू -3 -4 इंटू 8. ओके, 6 इंटू -3 -18 -8 इंटू -4 -32. ओके, -18 +32. ओके, आता -18 + 32 काय होतं आहे, +14. ओके, मग डी इज इक्वल टू काय आलेलं आहे, 14 आलेलं आहे. ओके, चला डीची तर व्हॅल्यू फाइंड झालेली आहे. आपल्याला काय करायचं आता, डी एक्स आणि डी वायच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. आता डी एक्स इज इक्वल टू डी एक्स कोइफिशियंटची व्हॅल्यू पुट करा, -12 -2. आणि इथे वायचे कोइफिशियंट तर तसेच राहणार आहे, कॉन्स्टंटचे इथे व्हॅल्यू पुट करायचे. ओके, एक्सच्या कॉलममध्ये. नेक्स्ट आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, -12 इंटू -3 -4 इंटू -2. ओके, चला इथे मायनस मायनस काय होणार आहे, प्लस. 12 3 36 मायनस मायनस प्लस. ओके, आणि हा मायनस तसाच राहणार आहे, मायनस मायनस इथे काय झालं, प्लस झालं आहे. आणि हा जो मायनस आहे ॲज इट इज आपण इथे लिहिलेला आहे. मग 4 2 8, 36 -8 28. ओके, मग डी एक्स इज इक्वल टू काय आलेला आहे, 28 आलेला आहे. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, डी वायची व्हॅल्यू काय करायची, पुट करायची. मी इकडे पुट करते डी वायची व्हॅल्यू. ओके, डी वाय इज इक्वल टू एक्सचा कोइफिशियंट तसेच येणार ना, आणि आपल्याला वायच्या कोइफिशियंटच्या जागेवर कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, चला तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 6 इंटू -2 -12 इंटू 8. ओके, 6 2 -12 मायनस इथे 12 इंटू 8 किती येत आहे, -96 येणार आहे. ओके, आता इथे बघा -12 मायनस मायनस प्लस 96, -12 + 96 किती येत आहे, 84. मग डी वाय इज इक्वल टू काय आलेलं आहे, 84. ओके, आता आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. मग एक्सचा फॉर्म्युला पुट करा, एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी. डी एक्सची व्हॅल्यू किती आलेली, 28 अपॉन 14. 14च्या टेबलमध्ये 28 येतोय, 14 2 28. मग एक्स इज इक्वल टू 2 आलेलं आहे. ओके, आता वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. 84 अपॉन 14. 14 6 84. मग वाय इज इक्वल टू काय आलेलं आहे, 6. ओके, मग एक्स आणि वाय हा सोल्युशन असं व्यवस्थित लिहायचं आहे. 2 6 इज द सोल्युशन. स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लिहा, मार्क कुठेही जात नाही तुमचे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. ओके,
क्वेश्चन नंबर 5 मध्ये आधी व्यवस्थित इक्वेशन, इक्वेशन आपल्याला जे गिवन आहे तसंच दिलेलं आहे. असं कशासाठी मांडायचं आहे, कारण की व्यवस्थित आपल्याला डी एक्स डी वायच्या व्हॅल्यू कळतील म्हणून व्यवस्थित असं स्टँडिंग कॉलममध्येच आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे. ओके, आता डीच्या व्हॅल्यू, डीचा डिटर्मिनंट फाइंड करा. हा कसं आहे, इथे एक्सचे कोइफिशियंट 4 3, इथे वायचे कोइफिशियंट 6 2. ओके, चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 × 2 मायनस 6 × 3, 4 2 = 8 मायनस 6 3 = 18, 8 मायनस 18 मायनस 10. ओके, डी इज इक्वल टू काय आलेलं आहे, -10. ओके, नेक्स्ट आता आपल्याला डी एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. डी एक्सची व्हॅल्यू फाइंड करा. डी एक्सच्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला एक्सच्या कॉलममध्ये परत सांगते मी काय करायचं आहे, कॉन्स्टंट पुट करायचं आहे आणि वायचा कॉलम ॲज इट इज तसाच येणार आहे. ओके, आता 54 × 2 मायनस 6 × 28. ओके, 54 × 2 किती येतो आहे, 108 अँड 6 × 28 168. ओके, 108 मायनस 168 किती येतं आहे, सबट्रॅक्शन केल्यानंतर -60. म्हणजे डी एक्स इज इक्वल टू काय आलेला आहे, -60. ओके, चला आता डी वायची व्हॅल्यू फाइंड करा. डी वाय इज इक्वल टू एक्सचं कोइफिशियंट काय आहे, 4 आणि 3 आणि इथे आपल्याला काय येणार आहे, कॉन्स्टंट 54 28. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 × 28 मायनस 54 × 3. ओके, 4 × 28 किती येते, 112 मायनस 54 × 3 162. ओके, या दोघांची सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन करून काय येते, -50 येणार आहे. ओके, आता तुमचा डी वाय इज इक्वल टू काय आलेला आहे, -50. ओके, व्यवस्थित ब्रॅकेटमध्ये व्यवस्थित जे आन्सर आपण काढतोय व्यवस्थित ब्रॅकेटमध्ये हे करा, म्हणजे पेपर चेक करताना त्यांना व्यवस्थित पटापटा दिसेल. ओके, मग एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी. डी एक्स काय, -60, डी -10. ओके, 10 6 = 60 आणि मायनस मायनस गेट कॅन्सल, म्हणजे आन्सर काय आलेलं आहे इथे, एक्स इज इक्वल टू 6. ओके, नेक्स्ट वाय इज इक्वल टू -50 अपॉन -10. 10 5 = 50. ओके, मायनस मायनस गेट कॅन्सल, इथे काय आलं मग 5. ओके, मी इथे फॉर्म्युला लिहायचं विसरले, डी वाय अपॉन डी मी डायरेक्ट केलं. ओके, एक्स आणि वायचे काय आलेले आहेत व्हॅल्यू, 6 and 5 is the solution. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 पाहूयात. एकदम इझी आहे हा प्रॅक्टिस सेट. हा चॅप्टरच खूप इझी आहे. व्यवस्थित ह्याची प्रॅक्टिस करा, मार्क जाऊन देऊ नका इथे कुठेच. चला नेक्स्ट, गिवन इक्वेशनमध्येच दिलेलं आहे त्यांनी. चला 2x + 3y = 2. इथे x - y/2 = 1/2. ओके, आता डी व्यवस्थित इथे करा आता, कारण की फ्रॅक्शनमध्ये आलेलं आहे. तर एक्सचे कोइफिशियंट काय आहे, 2 1, वायचे कोइफिशियंट काय 3 आणि इथे बघा आता इथे कोइफिशियंट काय आहे तुमचा 1/2, पण मायनस साईन इथे म्हणजे -1/2.
ओके. चला आता ह्याची क्रॉस मल्टिप्लिकेशन करा व्यवस्थित. 2 इंटू -1/2 ब्रॅकेटमध्ये टाकून घ्या व्यवस्थित, -3 इंटू 1. ओके. आता इथे बघा हे सेपरेट दोन टर्म आहेत. ओके. तर मग ह्या टर्ममध्ये तुम्ही कॅन्सलेशन करू शकता. ओके. ह्याचं आणि इथे जर 2 असेल तर इथे कॅन्सलेशन जमत नाही, कारण की मध्ये मायनस साईन आहे. ओके. ही टर्म आहे, एका टर्ममध्ये आपण कॅन्सलेशन करू शकतो. म्हणजे हा 2 गेट कॅन्सल इथे, कारण की न्यूमरेटरला आणि हा डिनोमिनेटरला आहे ना. म्हणजे कसा होणार आहे हा, तुम्हाला दाखवते. ओके. म्हणजे इथे -2/2 असं होणार आहे. मग हा 2 गेट कॅन्सल ना, कारण की 2 इंटू -1 -2 येणार आहे. ओके. त्याच्यामुळे इथे काय केलं आपण, कॅन्सलेशन केलं. पण ह्या टर्मचं आणि इथे असेल 2 तर कॅन्सल करू नका. ओके. एका टर्ममध्येच असेल तर तुम्हाला कॅन्सल करता येते. बेसिक ज्या गोष्टी आहेत ना कॅल्क्युलेशनच्या, हे लक्षात ठेवा. काही काही मुलं ह्याच्यातही चुका करतात. इथे काय होणार आहे, -1 -3 इंटू 1 3. ओके. -1 -3 काय येणार, -4. डी इज इक्वल टू काय आलेला आहे, -4. ओके. चला आता dx फाइंड करूयात. dx इज इक्वल टू, आता एक्सचं कोइफिशियंटच्या जागेवर काय येणार आपल्या, कॉन्स्टंट येणार आहे 2 अँड 1/2. आणि वायच्या तिकडे वायचे कोइफिशियंट 3 - 1/2. ओके. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2 इंटू -1/2 -3 इंटू 1/2. ओके. आता इथे लक्ष द्या की इथे कॅन्सलेशन होतं आहे. ओके. पण इथे होणार नाही आहे, कारण की इथे 3 आणि इथे 2 आहे. पण मी इथे कॅन्सलेशन करत नाही आहे, कारण की आपल्याला इथे सबट्रॅक्शन करायचं आहे. आणि इथे बघा डिनोमिनेटरला दोन्हीही टर्ममध्ये काय आहेत, 2 आहेत. ओके. जर मी इथे कॅन्सलेशन केलं तर परत तुम्हाला डिनोमिनेटर सेम करायला मल्टिप्लिकेशन 2ने करावंच लागणार आहे. त्याच्यापेक्षा कॅन्सल नको करूयात आपण. मग 2 इंटू -1 -2/2 -3/2. ओके. आता इथे बघा डिनोमिनेटर सेम आलेला आहे, डिनोमिनेटर सेम आहे. तर आपण काय करूया, डिनोमिनेटर एकदाच लिहायचा आणि इथे बघा इथे विथ साईन व्यवस्थित लिहून घ्या. -2 -3 -2 -3 ॲडिशन आणि मोठ्याची साईन मायनस. मग इथे काय येणार आहे, -5/2. मग dx इज इक्वल टू काय आलेलं आहे, -5/2. ओके. चला आता आपण dy ची व्हॅल्यू काय करूयात, फाइंड करूयात. dy इज इक्वल टू, ओके. आता आपल्याला कोइफिशियंट घ्यायचे. कोइफिशियंट काय आहेत आपले, एक्सचे 2 अँड 1. मग इथे घ्या 2 अँड 1 आणि वायच्या कोइफिशियंटच्या जागेवर आपल्याला कॉन्स्टंट पुट करायचं आहे, 2 अँड 1/2. ओके. आलं लक्षात. ओके. आता ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2 इंटू 1/2 ब्रॅकेटमध्ये टाका व्यवस्थित, -2 इंटू 1. ओके. आता इथे बघा इथे होल नंबर आहेत, फ्रॅक्शनमध्ये वगैरे नाही आहे, तर तुम्ही इथे कॅन्सलेशन करू शकता. मागच्या ह्याच्यामध्ये काय आलं होतं, dx फाइंड करताना इथे दोन्ही डिनोमिनेटरला 2 आले होते. मग आपल्याला सबट्रॅक्शन करताना डिनोमिनेटर सेम पाहिजे, म्हणून मी हा कॅन्सल केला नाही. ओके. तुम्ही इथे ही टर्ममध्ये कॅन्सल केला तरीही चालेल, कॅन्सल करायचाच आहे तो. ओके. 1 -2 इंटू 1 -2. ओके. आता 1 -2 किती येणार आहे, -1. dy इज इक्वल टू काय आलेलं आहे, -1. ओके. चला आता इकडे मी x आणि yच्या व्हॅल्यू फाइंड करते. x इज इक्वल टू फॉर्म्युला काय, dx/d. dxची व्हॅल्यू काय काढली होती आपण, dxची व्हॅल्यू काढली होती -5/2 आणि डीची -4. -5/2 आणि डीची काय होती, -4. ओके.
आता इकडे बघा, हा -5/2 इंटू -4 असं होणार आहे. ओके, हा मायनस मायनस गेट कॅन्सल. 5/2 4 जा 8. ओके, 5/8 हा काय झाला, एक्सची व्हॅल्यू निघाली आहे. ओके, चला आता आपण वायची व्हॅल्यू काढूयात. y इज इक्वल टू dy/डी. dy काय आलेला आहे -1 आणि d काय आलेला आहे -4. ओके, तर मायनस मायनस गेट कॅन्सल, इथे काय आलं आहे 1/4. ओके, आपलं सोल्युशन काय आलेलं आहे, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय आलेल्या आहे, तर एक्सची व्हॅल्यू 5/8 आणि वायची काय आलेली 1/4 इज द सोल्युशन. ओके, आपला हा प्रॅक्टिस सेट 1.3 जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. ओके, एकदम सोपा प्रॅक्टिस सेट आहे. व्यवस्थित तुम्ही स्टेप बाय स्टेप केलं, तुमचे सगळेच प्रॅक्टिस सेट 1 2 3 जे आहेत आतापर्यंतचे सगळे सोपे आहेत. व्यवस्थित सगळे व्हिडिओ पहा, तुम्हाला व्यवस्थित सगळे समजेल. ओके, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.